नमस्ते बच्चों, आज की मेरी कक्षा में आप सबको स्वागत करती हूँ। तो आज मैं 8वीं कक्षा के एक सुंदर कविता बंदर बांट कविता को आज प्रस्तुत करने जा रही हूँ। तो सबसे पहले हम बंदर बांट कविता का उद्देश्य को जानेंगे बच्चों। इस कविता के द्वारा बच्चे यह सीख सकते हैं कि व्यक्तियों के झगड़ने से तीसरे का लाभ होता है ಅಂತಂದರೆ ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯಿಂದ ಇಬ್ಬರ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಜಗಳದಿಂದ ಮೂರನಿಗೆ ಲಾಭ ಆಗುತ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ತಿಳಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಈ ಬಂದರ್ ಬಾಂಟ್ ಕವಿತೆಯ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಆಗಿದೆ। तो सबसे पहले हम इस सुंदर कविता का सस्वर गायन करेंगे बच्चों। आप अपने किताब खोलिए और ध्यान से इस कविता को देखते जाइए। तो बच्चों सुनिए, आप भी मेरे साथ गा सकते हैं, गाने की कोशिश कीजिए। तो सुनिए। म्याऊ म्याऊ बिल्ली आई, म्याऊ म्याऊ बिल्ली आई, उठा कहीं से रोटी लाई। म्याऊ म्याऊ बिल्ली आई, उठा कहीं से रोटी लाई। तभी दूसरी बिल्ली आई, उसने भी कुछ अकड़ दिखाई। तभी दूसरी बिल्ली आई, उसने भी कुछ अकड़ दिखाई। बोली यह तो मेरी रोटी, बोली यह तो मेरी रोटी, छीन के लाई पूरी कोटी। बोली यह तो मेरी रोटी, छीन के लाई पूरी कोटी। मेरी रोटी मुझको दे दे, नहीं तो मुझसे झगड़ा ले ले। मेरी रोटी मुझको दे दे, नहीं तो मुझसे झगड़ा ले ले। बंदर ने देखा यह झगड़ा, ले तराजू वह अड़ा। बंदर ने देखा यह झगड़ा, ले तराजू वह अड़ा। बोला झगड़ा ठीक नहीं है, बांट के खाना बात सही है। बोला झगड़ा ठीक नहीं है, बांट के खाना बात सही है। रोटी रोटी के दो टुकड़े करके, बंदर ने पलड़ों पर धर के। रोटी के दो टुकड़े करके, बंदर ने पलड़ों पर धर के। अधिक जो देखा टुकड़ा खाया, बड़ा दूसरा उसे चबाया। अधिक जो देखा टुकड़ा खाया, बड़ा दूसरा उसे चबाया। रोटी तोड़ी शेष रही जब, बंदर बोला सुन लो अब तुम। रोटी तोड़ी शेष रही जब, बंदर बोला सुन लो अब तुम। यह टुकड़ा मेरी मजदूरी, वही कामना मेरी पूरी। यह टुकड़ा मेरी मजदूरी, वही कामना मेरी पूरी।
बिल्लियों के कुछ हाथ न आया, झगड़े में था सभी गवाया। बिल्लियों के कुछ हाथ न आया, झगड़े में था सभी गवाया। तो बच्चों अच्छा है ना कविता? हाँ, बहुत ही सुंदर कविता है। तो सबसे पहले हम इस कविता में आए हुए कुछ नए शब्दों के अर्थ जानेंगे। देखिए बच्चों, अकड़ यानी कि घमंड। अकड़ का मतलब क्या है? घमंड, गर्व, अहंकार भी कहते हैं। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾವು ಅಹಂಕಾರ, ಗರ್ವ ಅಂತೇಳಿ, घमंडितನ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ। तराजू, यह एक तोलने का साधन है। तराजू का मतलब क्या है? तोलने का साधन ಅಂದರೆ ತೂಕವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸಾಧನ। ಸೊ ಅಡನ यानी कि जबरदस्ती रुकना। अडना यानी कि क्या है? जबरदस्ती रुकना ಅಂತಂದರೆ ಬಲವಂತವಾಗಿ ತಡೆಗಟ್ಟತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಅಡನ, ಅಲ್ಲಿ ಬಲವಂತವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ಅಡನ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ। पलड़ा, पलड़ा यानी कि तराजू का प्रत्येक पल्ला। तराजू का प्रत्येक पल्ला ಅಂತಂದರೆ ತಕ್ಕಡಿ। ತರಾಜು यानी कि क्या है? ತಕ್ಕಡಿ। ತಕ್ಕಡಿಯ ಪ್ರತ್ಯೇಕ ಎರಡು ತಟ್ಟೆಗಳಿರ್ತಾವಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಪಲಡ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೇವೆ। ಶೇಷ್ यानी कि ಬಚಾವುಹ, ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಸೊ ಶೇಷ್ यानी कि ಬಚಾವುಹ। मजदूरी यानी कि परिश्रम के बदले दिया जाने वाला धन ಅಂತಂದರೆ ಪರಿಶ್ರಮಕ್ಕೆ ಬದಲಾಗಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಹಣವನ್ನು, ಧನವನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಮಜ್ದೂರಿ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೀವಿ। ಮಜ್ದೂರಿ ಕಿ ಕಮಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಹಾಂ। ಸೊ ಧರ್ನ, ಧರ್ನ यानी कि ರಕ್ನ, ಇಡುವುದು। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ ಇಡುವುದು, ಇದು ಕ್ರಿಯಾ ಶಬ್ದ। ಕಾಮನಾ यानी कि इच्छा, आशा। ಕನ್ನಡದಲ್ಲೂ इच्छे, आशे ಅಂತೇಳಿ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ। तो बच्चों इस कविता का भावार्थ देखेंगे, सुनिए। म्याऊं म्याऊं बिल्ली आई, उठा कहीं से रोटी लाई, तभी दूसरी बिल्ली आई, उसने भी कुछ अकड़ दिखाई। इसका भावार्थ है, एक बिल्ली म्याऊं म्याऊं आवाज़ करते हुए कहीं से एक रोटी लाती है, तब वहाँ और एक बिल्ली आकर कुछ अकड़ दिखाती है। ಒಂದು ಬಿಲ್ಲಿ यानी कि ಬೆಕ್ಕು, ಒಂದು ಬೆಕ್ಕು ಮ್ಯಾವ್ ಮ್ಯಾವ್, ಬೆಕ್ಕು ಆವಾಜ್ ಹೇಗೆ ಮಾಡುತ್ತೆ? ಮ್ಯಾವ್ ಮ್ಯಾವ್ ಅಂತೇಳಿ ಆವಾಜನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ। ಬೆಕ್ಕು ಮ್ಯಾವ್ ಮ್ಯಾವ್ ಅಂಥೇಳಿ ಧ್ವನಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ, ಆವಾಜನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಎಲ್ಲಿಂದಲೂ ಒಂದು ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರುತ್ತೆ। ಆಗ ಅಲ್ಲಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಬೆಕ್ಕು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ತನ್ನ ಜಂಬವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತೆ। बोली यह तो मेरी रोटी है, छीन के लाई तोरी कोठी, मेरी रोटी मुझको दे दे, नहीं तो मुझसे झगड़ा ले ले। इसका भावार्थ, दूसरी बिल्ली बोली यह रोटी मेरी है, तू मेरी रोटी को कोटी से छीनकर, कोटी यानी कि छीनकर लाई है, इसलिए मेरी रोटी मुझे दे दो, नहीं तो मुझसे झगड़ा करना पड़ेगा। इस प्रकार वह कुछ अकड़ दिखाती है। ಆ ಬಿಲ್ಲಿ, ಆ ಬೆಕ್ಕು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ? ತನ್ನ ಗರ್ವದಿಂದ, ಜಂಬದಿಂದ ಹೇಳುತ್ತೆ, ಇದು ನನ್ನ ರೊಟ್ಟಿ, ನೀನು ನನ್ನ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ನೀನು ಮೋಸದಿಂದ ಕಿತ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೀಯಾ, ನನ್ನ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ನನಗೆ ಕೊಟ್ಟುಬಿಡು, ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ನೀನೇನು ಮಾಡಬೇಕು? ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಜಗಳವನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಫೈಟನ್ನು ಮಾಡಬೇಕು। ಸೊ ಈ ಜಗಳದಲ್ಲಿ ಯಾರು ಗೆಲ್ತಾರೋ ಫೈಟಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಈ ರೊಟ್ಟಿ ಅಂಥೇಳಿ ಮತ್ತೊಂದು ಬೆಕ್ಕು ಬಂದು ಹೇಳ್ತು। ಹಾಗೆ देखिए, बंदर ने देखा यह झगड़ा, ले तराजू वह वहाँ अड़ा, बोला झगड़ा ठीक नहीं है,
बांट के खाना बात सही है। इसका भावार्थ, दो बिल्ली के बीच इस तरह का झगड़ा देखकर एक बंदर ने एक तराजू यानी कि तोलने का साधन को लेकर वहाँ आता है और उन बिल्लियों से कहता है, एक रोटी के लिए इस तरह झगड़ा करना उचित बात नहीं है। रोटी को बांटकर खाना सही बात है, उचित बात है। इस प्रकार बंदर ने बिल्लियों से कहा। अर्थात ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಬೆಕ್ಕುಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಡೀತಕ್ಕಂತಹ ಜಗಳವನ್ನು ಒಂದು ಬಂದರು ನೋಡ್ತು, ಮಂಗ ನೋಡ್ತು, ನೋಡಿ ಒಂದು ಉಪಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತು. ಎಲ್ಲಿಂದಲೋ ಒಂದು ತರಾಜುವನ್ನು ತಕಡಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದು ಆ ಬಿಲ್ಲಿಗಳಿಗೆ ಹೇಳುತ್ತೆ, ಒಂದು ರೊಟ್ಟಿಗಾಗಿ ಈ ರೀತಿ ಜಗಳವನ್ನು ಆಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸರಿಯಲ್ಲ. ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಹಂಚ್ಕೊಂಡು ತಿನ್ನಬೇಕು, ಅದು ಒಳ್ಳೆಯದು ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು ಆ ಬಂದರು ಏನು ಮಾಡ್ತು, ಒಂದು ತಕಡಿಯನ್ನು ತಂದು ಏನು ಮಾಡ್ತಿದೆ, ಬಿಲ್ಲಿಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ आगे देखिए बच्चों, रोटी के 2 टुकड़े करके बंदर ने पलड़ों पर धर के अधिक जो देखा टुकड़ा खाया, बड़ा दूसरा उसे चबाया। इसका तात्पर्य, बंदर रोटी को 2 टुकड़े करके पलड़ों पर रखने पर जो रोटी का टुकड़ा अधिक दिखता उसे स्वयं बंदर ने ही खाया, फिर दूसरा भाग अधिक होने पर उसे भी बंदर ने खाता गया। ಅರ್ಥಾತ್ ಮಂಗ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಮುರಿದ್ಬಿಟ್ಟು 2 ತಕ್ಕಡಿಯ 2 ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಇಡುತ್ತೆ. ಯಾವ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಅಧಿಕವಾಗಿ ಅಂದರೆ ಹೆಚ್ಚು ಕಾಣುತ್ತೋ ಅದನ್ನು ಅದು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಹೋಯಿತು, ತಿಂತಾ ಹೋಯಿತು. ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ ಮಕ್ಕಳ, ತಕ್ಕಡಿಯನ್ನು ಮಂಗ ಇಟ್ಕೊಂಡಿದೆ. ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು 2 ಪೀಸ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅರ್ಧ ಭಾಗವನ್ನು ಒಂದು 2 ತಟ್ಟೆಗಳಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಭಾಗ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೋ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತಿದೆ, ತಿಂತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಒಂದು ಕಡೆ ಜಾಸ್ತಿ ಆದ ತಕ್ಷಣ ಇದರಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು ಅಂತೇಳಿ ಅದನ್ನು ಮುರಿದ್ಕೊಂಡು ತಿನ್ನುತ್ತೆ. ಮತ್ತು ಅದು ಕಡಿಮೆ ಆಗಿ ಒಂದು ಕಡೆ ಕಡಿಮೆ ಮತ್ತು ಒಂದು ಕಡೆ ಜಾಸ್ತಿ ಆದಾಗ ಮತ್ತೆ ಅದನ್ನು ಮುರ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ, ತಿಂತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಆगे देखिए बच्चों, रोटी थोड़ी शेष रही जब बंदर बोला, सुन लो अब तुम, यह टुकड़ा मेरी मजदूरी, वही कामना मेरी पूरी। इसका तात्पर्य, इस तरह जब बंदर रोटी को खाते खाते जब रोटी थोड़ी ही बची तब वह बिल्लियों से कहा, अब मेरी कामना पूरी हुई, क्योंकि बचा हुआ रोटी भी मेरी तौलने का काम की मजदूरी हो गई। इस प्रकार बंदर ने बिल्लियों से कहा। ಸೊ ಬಂದರು ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಹೀಗೆ ತಿಂತಾ ತಿಂತಾ ಸ್ವಲ್ಪ ಏನಾಗುತ್ತೆ, ರೊಟ್ಟಿ ಉಳಿದುಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಆಗ ಆ ಬಿಲ್ಲಿಗಳಿಗೆ ಹೇಳುತ್ತೆ, ಈಗ ನನ್ನ ಕಾಮನೆ, ಇಚ್ಛೆ, ಆಶೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಪೂರ್ಣವಾಗೋಯಿತು. ಈಗ ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ರೊಟ್ಟಿ, ನಾನು ಇಷ್ಟೊತ್ತು ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಹಂಚಿಕೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ನಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಇದು ಪ್ರತಿಫಲ, ಇದು ನನ್ನ ಕೂಲಿ, ಮಜ್ದೂರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಆ ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಅದು ತಿಂದು ಏನಾಗ್ತಿದ್ದು, ಪರಾರಿಯಾಗಿ ಹೋಯಿತು. बिल्लियों के कुछ हाथ न आया, झगड़े में था सभी गवाया। इसका तात्पर्य, इस तरह आखिर बिल्लियों को कुछ भी नहीं मिला। इन बिल्लियों ने अपने बीच के झगड़े से पूरा रोटी गवाया। ಅರ್ಥಾತ್ ಹೀಗೆ ಕೊನೆಗೆ ಆ ಬಿಲ್ಲಿಗಳಿಗೆ ಏನೂ ಕೂಡ ಕೈಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಸೊ ತಮ್ಮ ಜಗಳದಿಂದ ಎಲ್ಲ ಪೂರ್ತಿ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತವೆ, ಕಳೆದುಕೊಳ್ತವೆ. तो बच्चों,
तो बच्चों, इस कविता के नीति को आपने क्या समझ लिया? हाँ, बिल्कुल सही। इस प्रस्तुत कविता में हमें यह सीखना चाहिए कि दो व्यक्तियों के बीच के झगड़े में तीसरे को फ़ायदा होती है, इसलिए हम किसी के लिए कभी भी हमें झगड़ा नहीं करना चाहिए, सबको मिलकर रहना चाहिए, मिलकर खाना चाहिए। इस प्रकार इस कविता से हमें नीति मिलती है, सीख मिलती है। ಸೊ ಇದನ್ನು ಇಬ್ಬರ ಜಗಳ ಮೂರನೆಯವನಿಗೆ ಲಾಭ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಏನಾಗಿದೆ ಈ ಕವಿತೆಯ ನೀತಿ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದು ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೌಟುಂಬಿಕ ಜೀವನದಲ್ಲಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಸ್ನೇಹಿತರ ವಿಷಯದಲ್ಲಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರ ವಿಷಯದಲ್ಲಾಗಿರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಮನಸ್ತಾಪಗಳು ಜಗಳಗಳು ಆದರೆ ನಾವು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸರಿಪಡಿಸಿಕೊಂಡು ಹೊಂದಾಣಿಕೆಯಿಂದ ಹೋಗಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಮೂರನೇ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬಾರ್ದು. ಬೇರೆಯವರಿಗೆ ನಮಗೆ ಅದನ್ನು ನಾವು ಹೇಳಿಕೊಂಡ್ರೆ ಅಥವಾ ಅದು ಗೊತ್ತಾದರೆ ಅಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಆ ಮೂರನೇ ವ್ಯಕ್ತಿ ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಡಕನ್ನು ಉಂಟು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಇಲ್ಲ, ಒಡಕನ್ನುಂಟು ಮಾಡೋದು ಮತ್ತು ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ಲಾಭವನ್ನು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಅಂದರೆ ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ತಮಾಷೆಯನ್ನು ಕೂಡ ಅವರು ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಜಗಳವನ್ನು ತಂದುಬಿಟ್ಟು ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮಾಷೆಯನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ. ಸೊ ಈ ಕವಿತೆಯ ಒಂದು ನೀತಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತ ನಾನು ಅಂದ್ಕೊಳ್ತೇನೆ. ನೀವು आप अपने जीवन में इस प्रकार इस कविता के उद्देश्य को, आशय को आप अच्छी तरह से जान लिए हैं. तो आप अपने जीवन में कभी भी झगड़ा मत कीजिए और सबके साथ मिलजुल कर अपना जीवन बिताइए. ಸೊ ಈ ಕಥೆಯ ನೀತಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ಸೊ ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ನೀವು ಏನು ಮಾಡಬಾರ್ದು, ಜಗಳವನ್ನು ಆಡಬಾರ್ದು, ಹೊಂದಿಕೊಂಡು ಹಂಚಿಕೊಂಡು ಜೀವನವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನೀವೆಲ್ಲರೂ ಕಲಿತುಕೊಳ್ತೀರಾ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಆಶಿಸುತ್ತೇನೆ. तो इस कविता में प्रयुक्त कुछ तुकांत वाले शब्दों को हम देखेंगे बच्चों. ತುಕಾಂತ್ ವಾಲೆ ಶಬ್ದ ಯಾನಿ ಕಿ ಪ್ರಾಸ ಪದಗಳು, ಇಲ್ಲಿ ಅಂತ್ಯಪ್ರಾಸ ಪದಗಳು ಮತ್ತು ಮಧ್ಯಪ್ರಾಸ ಪದಗಳು, ಆದಿಪ್ರಾಸ ಪದಗಳು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಅಂತ್ಯಪ್ರಾಸ ಪದಗಳನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೇವೆ. ಸೊ ಆ ಅಂತ್ಯಪ್ರಾಸ ಪದಗಳನ್ನು ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಣ್ತೇವೆ. ಸೊ ನೋಡೋಣ ಹಾಗಾದರೆ. ಆಯಿ ಲಾಯಿ, ಆಯಿ ಲಾಯಿ, ಇಲ್ಲಿ ಇದನ್ನು ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಇದು ಅಂತ್ಯಪ್ರಾಸ ಪದ ಅಂತೇಳಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಹೀಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಅಂತ್ಯಪ್ರಾಸ ಪದಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಸೊ ಅದೇ ರೀತಿಯ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ಮುಂದೆ ನೋಡೋಣ. ರೋಟಿ ಕೋಟಿ, ರೋಟಿ ಕೋಟಿ, ದೇ ದೇ ಲೇ ಲೇ, ದೇ ದೇ ಲೇ ಲೇ, झगड़ा अड़ा, झगड़ा अड़ा, सही है नहीं है, सही है नहीं है, करके दर के, करके धर के, खाया छबाया, खाया छबाया. तो हम आगे, तेज चलने वाले जानवरों के सामने, तेज और धीरे धीरे चलने वाले जानवरों के सामने धीरे लिखिए. इस प्रकार प्रश्न दिया गया है. सो खरगोश किस प्रकार चलता है? हाँ जी हाँ, तेज से चलता है. शेर, शेर कैसा चलता है? तेज चलता है. हाथी कैसे चलता है? धीरे धीरे चलता है. हिरन कैसे चलता है? तेज चलता है. घोड़ा कैसे चलता है? वह घोड़ा तेज चलता है. तो आगे देखिए बच्चों, ये शक्ति वाला कौन है? इन प्राणियों में से शक्ति वाला प्राणी कौन कौन है? चूहा या बिल्ली, चूहा या बिल्ली, इन दोनों में से शक्ति वाला
प्राणी कौन सा है, चूहा या बिल्ली। इसमें कौन सा है, हाँ बिल्कुल सही, बिल्ली शक्ति वाला प्राणी है। छिपकली या मगरमच्छ, छिपकली या मगरमच्छ, इनमें से शक्तिशाली कौन सा है, मगरमच्छ है। गाय या शेर, गाय या शेर, इन दोनों में से शेर ही शक्ति वाला प्राणी है। तो आगे देखिए बच्चों, आपको इस पूरक वाचन में एक कविता दिए हैं, तो उसको हम पहले सस्वर गायन करेंगे। तो इस पूरक वाचन में कुछ अभ्यास प्रश्नों को दिए गए हैं। आप इस कविता को पढ़िए और उसका अर्थ ग्रहण कीजिए। इसके बाद अभ्यास के प्रश्नों का उत्तर आप स्वयं आपको लिखना है। ಸೊ ಪೂರಕ ವಾಚನವನ್ನು ನಿಮಗೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಪೂರಕ ವಾಚನದಲ್ಲಿ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ಒಂದು ಕವಿತೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಕವಿತೆಯನ್ನು ನೀವು ಓದಬೇಕು ಮತ್ತು ಅದರ ಅರ್ಥವನ್ನು ಅರ್ಥೈಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಆ ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ನೀವು ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಬರೀತಿರಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ? ಸೊ ಆ ಕವಿತೆ, मिली कहीं से कोई माला लेकर उसे कंठ में डाला, मिली कहीं से कोई माला लेकर उसे कंठ में डाला, बदन पर राख लगाकर बिल्ली चली प्रयाग नहाने, बदन पर राख लगाकर बिल्ली चली प्रयाग नहाने, चूहों से बोली है प्यारो पाप किए मैंने हजारों, चूहों से बोली है प्यारो पाप किए मैंने हजारों, ईश्वर का जप करके नाम छोड़ दिया चूहे खाने का काम, ईश्वर का जप करके नाम छोड़ दिया चूहे खाने का नाम। तो बच्चों, इस कविता में आए हुए एक वाक्य के प्रश्नों को हम देखेंगे। पहला प्रश्न, बिल्ली क्या लेकर आई? बताइए बच्चों, बिल्ली क्या लेकर आई? हाँ बिल्कुल सही उत्तर, तराजू लेकर, सॉरी, तो बच्चों अब हम एक वाक्य के प्रश्नों को देखेंगे। पहला प्रश्न है, बिल्ली क्या लेकर आई? बिल्ली क्या लेकर आई बच्चों बताइए? हाँ बिल्कुल सही उत्तर, बिल्ली रोटी लेकर आई। बिल्ली क्या लेकर आई बच्चों? रोटी लेकर आई। और दूसरा प्रश्न है, दूसरी बिल्ली ने क्या दिखाई? दूसरी बिल्ली ने क्या दिखाई बच्चों? हाँ बिल्कुल सही उत्तर, दूसरी बिल्ली ने क्या दिखाई? कुछ अकड़ दिखाई। दूसरी बिल्ली ने क्या दिखाई बच्चों? कुछ अकड़ दिखाई। और तीसरा प्रश्न है, बंदर क्या लेकर आया? बंदर ने क्या लेकर आया बच्चों? हाँ बिल्कुल सही उत्तर, बंदर ने तराजू लेकर वहाँ आया, तो तराजू लेकर आया। बिल्लियों को क्या मिला बच्चों? हाँ बिल्कुल सही उत्तर, बिल्लियों को कुछ न मिला। बिल्लियों को उसके हाथ कुछ न मिला। तो बच्चों आपको पूरक वाचन में एक कविता दिए गए हैं, उसको आप पढ़िए और लिखिए और अभ्यास में दिए गए प्रश्नों को आप उत्तर लिखिए। तो हम इस कविता को हम वाचन करेंगे। देखिए बच्चों, मिली कहीं से कोई माला
लेकर उसे कंठ में डाला। मिली कहीं से कोई माला, लेकर उसे कंठ में डाला। बदन पर राख लगाकर बिल्ली चली प्रयाग नहाने। बदन पर राख लगाकर बिल्ली चली प्रयाग नहाने। चूहों से बोली ए प्यारो, पाप किए मैंने हजारों। चूहों से बोली तो आपको एक गृह कार्य देती हूँ बच्चों। प्रश्न, बंदर ने रोटी का बंटवारा कैसे किया? बंदर ने रोटी का बंटवारा कैसे किया? लिख लिया बच्चों। तो इस एक प्रश्न का उत्तर आप लिखिए और अपने अध्यापक को दिखाइए। आज की कक्षा को मैं यही समाप्त करती हूँ। अगली कक्षा में फिर मिलेंगे बच्चों, तब तक के लिए नमस्कार।